आजचा टॉपिक आहे होमोफोन्स आणि होमोग्राफ्स. आता खूप सिंपल टॉपिक आहे. होमोफोन आणि होमोग्राफ काय ते आपल्याला सुरुवातीला माहिती पाहिजे. बघा, होमोफोन म्हणजे काय असतं. होमोफोन्स, हो म्हणजे सेम, फोन म्हणजे साऊंड, असे वर्ड्स ज्यांचा साऊंड सेम आहे, सेम साऊंड, यांना आपण म्हणतो होमोफोन. नंतर आहे होमोग्राफ. आता होमोग्राफ म्हणजे काय, तर होमोग्राफ म्हणजे असे वर्ड्स ज्यांची स्पेलिंग सेम आहे, सेम स्पेलिंग. ओके, होमोफोन सेम साऊंड, होमोग्राफ सेम स्पेलिंग. आता यांचा साऊंड सेम आहे पण मिनिंग डिफरंट आहे. फीटचा मिनिंग वेगळा आहे आणि हा फीटचा मिनिंग वेगवेगळा आहे. इथं होमोग्राफ म्हणजे काय की असे वर्ड्स ज्यांचे स्पेलिंग सेम आहे पण त्यांचे मिनिंग्स डिफरंट आहे. ओके, त्याला आपण म्हणतो होमोग्राफ. आता ना इथं एक वर्ड दिला आपल्याला, इथं आपल्याला दिले फीट. ओके, आणि क्वेश्चन काय, मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स इन होमोफोन्स. आता ह्या फीटचं एक सेंटेन्स आपल्याला लिहायचं आणि या फीटचं सेंटेन्स लिहायचं, जेणेकरून आपल्याला हे दाखवता येईल की या दोघांमध्ये डिफरन्स आहे. तर आता बघा, हा पहिला जो फीट आहे ना, हा फीट म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे हे जो आपला फूट आहे याचं प्लुरल आहे, बरोबर ना. आणि हा फीट म्हणजे काय असतं, तर हा फीट म्हणजे असतं अचिव्हमेंट. ओके, हा फीट म्हणजे काय, तर अचिव्हमेंट आहे. तर आपण यांना सेंटेन्समध्ये यूज करूया आता. ओके, काय करता येईल या फीटचं. सिम्पल एक्झाम्पल घेतो. ही इज सिंपल घेऊया. सिंपल, माय फीट आर हर्टिंग. ओके, माय फीट आर हर्टिंग. नंतर अचिव्हमेंट साठी हे फीट, याच्यासाठी सेंटेन्स काय घेऊया, तर लेट्स से विनिंग द मॅच was an amazing feat. Okay, winning the match was an amazing feat. Okay, दोन सेंटेन्स लिहिली. या फीटचं माय फीट आर हर्टिंग अँड विनिंग द मॅच वॉज अन अमेझिंग फीट. तुम्ही काही सेंटेन्स घेऊ शकता, फक्त तुम्हाला याचा डिफरन्स माहिती पाहिजे, यांचा मिनिंगचा डिफरन्स माहिती पाहिजे. हा फीट वेगळा आणि हा फीट वेगळा आहे आणि यांना आपण काय म्हणतो, होमोफोन्स. ठीक आहे, अजून नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट आहे ते म्हणजे होमोग्राफ. एक वर्ड दिलेला आहे आपल्याला, इथं दिला फाईन. ओके, फाईन होमोग्राफ आहे. याच्यापासून आपल्याला काय करायचे, तर दोन सेंटेन्स बनवायचे ज्याच्यामध्ये त्याचा अर्थ मिनिंग वेगवेगळा असेल. तर पहिले सिंपल एक्झाम्पल घेतो. लेट्स से मी म्हणतो आय am feeling fine. I am feeling fine today. I am feeling fine today. आता फाईनच्या ना दोन मिनिंग आहे. एक मिनिंग आपल्याला माहिती आहे, फाईन म्हणजे एक मिनिंग असतं गुड आणि दुसरं फाईन म्हणजे काय असतं, तर दुसरं फाईन म्हणजे आहे पेनाल्टी. ओके, दुसरं फाईन म्हणजे काय, पेनाल्टी. एक फाईनचं मिनिंग आहे गुड आणि दुसऱ्या फाईनचं मिनिंग आहे पेनाल्टी. ओके, तर पहिला फाईन आय एम फिलिंग फाईन टुडे. आता दुसरं फाईन आपल्याला या मिनिंगनं यूज करायचं म्हणजे पेनाल्टी. जसं की आपण म्हणू ही पेड अ फाईन फॉर ब्रेकिंग रूल्स. ओके, ही पेड फाईन फॉर ब्रेकिंग रूल्स. झालं. याच्यामध्ये या सेंटेन्समध्ये फाईनचं मिनिंग वेगळं आहे, याच्यामध्ये फाईनचं मिनिंग वेगळं आहे. याच्यामध्ये फाईनचं मिनिंग आहे गुड, याच्यामध्ये फाईनचं मिनिंग आहे पेनाल्टी. फाईन सिम्पल आहे. सेम टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारलेत. आता एक सेंटेन्स एक क्वेश्चन तुम्हाला स्वतः करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे आन्सर. 2023चा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये एक होमोग्राफ दिलेला आहे, तो म्हणजे ट्रेन. या ट्रेनचे दोन मिनिंग्स आहेत. एक आपल्याला ट्रेन म्हणजे गाडी माहिती आहे आणि दुसरा ट्रेन म्हणजे ट्रेनिंगवाला ट्रेन. तर या दोन सेंटेन्स, याच्यापासून दोन सेंटेन्स बनवायचे आणि मला कमेंट करून सांगायचं. फाईन, हा खूप सिम्पल दोन्ही टॉपिक होते, होमोफोन आणि होमोग्राफ. तुम्हाला कळाले असेल, समजले असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.